ये बा आला गोपाळ विचारा त्याला. हो विचारा की. काय काय विचारायचं? अहो सुद्या काय म्हणला आता ते विचारा ना. हा थांबा मीच विचारते. काय? गोपाळ खरं खरं सांगायचं बरं का, काल रातच्याला तू कुठं होतास? आप्पा सांगितलं की दुकानातच होतो. तुला काल लालीची आठवण येत होती म्हणून तू दुकानात गेलास. घरी रात्री 3 वाजता आलायस. एवढा वेळ बसला होतास तू? आप्पा मी फक्त दुकानातच नव्हतो. घ्या म्हणजे सुद्या म्हणत होता ते सगळं खरं आहे ना? तुला काय बघ बाय, तुझा लोक इथं खोटं बोलून फसवतोय आपल्याला. गोपाळ खरं खरं सांगायचं, कुठे गेला होता तू? आणि काय ग फुलत आहे? बोल की, तुझं तोंड काही शिवलंय व्हय? लय पुलका होता ना तुला गोपाळचा, कोणाला काही बोलायला नको. खरं खरं सांगायचं, काल रातच्याला कुठं होतास? काय रे, फक्त दुकानात गेला नव्हता, मग कुठे गेला होता? आप्पा माझ्या हातून लय मोठी चूक झाली. कसली? म्हणजे मला तुम्हाला सांगायचं नव्हतं, पण तुम्ही एवढं खोदून खोदून विचारताय म्हणून सांगावं लागेल. घ्या बाई, त्या आत्या म्हणतात ना तसं कुणाचं मुर्द पिडद पाडून आलाय का काय? यो गोपाळ खरं खरं सांग, काल रातच्याला कुणाचं मुर्द पाडायला गेला होतास? अगं छोटी आई काय बोलतेस तुम्ही? असं कशाला काय करीन? तुम्हाला सगळ्यांना माहिती का नाही आई, मी हनुमानाच्या मंदिरात जातो हनुमान चालीसा म्हणायला. दुकानात मी तिकडेच गेलो होतो. इकडे हनुमान चालीसा म्हणत असताना ते एक आगोरी बाबा दिसला. त्याने मला लांबनं बघितलं, त्याला कळलं मी काहीतरी टेन्शन मध्ये आहे. त्यांनी माझ्या चेहऱ्यावरनच ओळखलं की माझी बायको गायब आहे, काहीतरी संकटात आहे. त्याने मला सांगितलं बरं का आप्पा असं. मला टेन्शन झालं, म्हटलं काय झालं असेल माझ्या लालीजींना. मग त्याने सांगितलं त्या संकटातनं जर का बाहेर काढायचं असेल तर मी सांगतो ती कर. मग ती जसं जसं सांगत गेला तसं तसं मी करत गेलो, म्हणून मला उशीर झाला. या आता आगोरी बाबाच्या नादाला लागायला लागला. घरात कावट्याने हाडं सापडून येत म्हणजे झालं आता. अय गोपाळ, आपल्या अख्ख्या खानदानामध्ये कुणी हे बुवा बाजी केलेली नाहीये, आणि तू त्याच्या मागे लागू नको. तुला सांगतेय बरं का मी. तुला काय बघ बाय, आपल्या घरावर उद्या काही चेटूक बिटूक झालं ना, मग काय करायचं? केवढ्याला पडल ते? अगं आई काय बोलतेस? मी असं कशाला काय करेन? मी म्हणलं का नाही माझ्याकडनं चुकलंय, चूक झाली, मी मान्य करतो. लालीची काय, त्याच्यामुळे डोक्याचा भोगा झालाय काय कळलं मला काय करतोय. लालीची परत येते यासाठी मी वाटतं ते करायला तयार आहे आप्पा. मी जातो दुकानावर. ह्यानीच लपावले असेल मुडद्यानं, आणि आता हुडकायचं नाटक करतोय. खालमुंड्या पाताळ धोंड्या अशी गत आहे ह्याची.